कोल्हापुरात खड्ड्याचा आणखी एक बळी, संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून केलं आंदोलन। कोल्हापुरातील कळंबा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक संतापजनक घटना समोर आली आहे। रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेलाय। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट अपघातस्थळी ठेवून महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले। कळंबा येथील साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्याने अखेर आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे। मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र रामचंद्र गायकवाड, वय 47 वर्ष, राहणार शाहू गल्ली, कळंबा असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर राजेंद्र गायकवाड हे नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते। याच वेळी कळंब्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या MH09HY0833 क्रमांकाच्या दुचाकीचा चालक अनिकेत रामचंद्र मोरबाळे, राहणार कोगिल खुर्द, तालुका करवीर, हा रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत होता। मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट राजेंद्र गायकवाड यांना जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की गायकवाड तब्बल 20 फूट दूर फेकले गेले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार अनिकेत मोरबाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शनिवारी सकाळी अंत्ययात्रेदरम्यान संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा आरोप आंदोलकांनी केला। एका निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गमवावा लागला असून या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। राजेंद्र गायकवाड हे गेली 25 वर्ष घरगुती सोनार व्यवसाय करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। कळंबा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यापूर्वीही अनेक अपघात येथे घडले आहेत। तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिकेकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता तरी प्रशासन जागे होणार का, की आणखी एखाद्याचा निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच कारवाई होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत।